नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे सूर्या आणि तुळजा दोघं कसे एकत्र येत आहेत, त्याचबरोबर सूर्याच्या सगळ्या बहिणी सूर्याप्रमाणेच अगदी तेजस्वी आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता तुळजा त्याचबरोबर भाग्या घरी आलेले असतात आणि पाहतात तर काय, त्यांना धक्का बसतो. धनू चक्क किचनमध्ये काम करत असते आणि ती राजूला मदत करू लागत असते. ते ऐकून भाग्या लगेचच धावत जाते. दादा दादा लवकर ये, तू बघितलंस का इथे काय चालू आहे. हे ऐकल्यानंतर सूर्या पण धावत येतो आणि पाहू लागतो. तो म्हणतो, धनू काय आहे. तेव्हा धनू सांगू लागते की हो दादा, कारण मी ठरवलेलं आहे, कारण काहीही झालं तरी हे मला असं वाटतंय की हे सगळं केलं पाहिजे, म्हणूनच मी सुरुवात करत आहे. हे ऐकल्यानंतर सूर्याला पण खूप छान वाटत असतं आणि मग धनू असंच नावलौकिक करायचं आहे. कारण राजू सांगू लागते की तिथे ना तिला स्वयंपाक नीट बनवता आला नव्हता. मग मी तिला म्हणलं की आपण दादाने दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठीच ती हे करत आहे. मग आता भाग्याला शाळेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे, तिचा पहिला नंबर आलेला आहे आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शाळेतून 10 जणांची निवड केलेली आहे. ती स्पर्धा पुण्याला होणार आहे आणि आता त्यासाठी भाग्याची निवड झालेली आहे हे घरी सांगितलेलं असतं. तेव्हा राजू धनू या दोघींनाही खूप छान वाटतं. भाग्या मात्र लाडात येऊन म्हणत असते की बघितलं ना, सगळं आता धनुदीदीनेच घेतलेलं आहे अटेन्शन, असं तिचं म्हणणं असतं. कारण धनुदीदी आता स्वयंपाक बनवायला लागलेली आहे ना, मग माझ्या बक्षिसाचं काय. मग तिला धनू लगेचच म्हणू लागते, काय ग तू अशी बोलत असते, तुझ्या बक्षिसाचं कौतुक आम्हाला आहे की, आम्ही आहो ना तुझ्या बक्षिसाचं कौतुक करायला, असं ती बोलत असते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं डॅडी घरी आलेले असतात आणि डॅडी म्हणत असतात की 2-2 बायका येत्या, पण कोण पाणी का द्यायला विचारायला आलं नाही आहे, काय झालं आहे नक्की, हा विचार डॅडी करत असतात. आणि त्याचवेळी शालन त्याचबरोबर मालन दोघेही तिथे येतात आणि मग त्या भांडतच आलेल्या असतात. तेव्हा डॅडी म्हणतात, काय चाललं हे यांचं. तर शालन म्हणते की अजून तुम्हाला पाणी विचारलं नाही ना. तेव्हा मालन म्हणते, हो बरोबर आहे, आता कशाला विचारते पाणी तू, कसं आहे मालकासनी काय हवं आहे हे तुला बघायला. तर लगेच शालन म्हणू लागते, कसं आहे माहिती आहे का, मी जर पाणी आणून दिलं असतं तर तू म्हणली असतीस की सारखं मालकांच्या पुढं पुढं करते, म्हणून तर मालकांनी मला आधी पसंत केलेलं आहे तुझ्या. तेव्हा मालन मात्र शांत बसत नाही आणि मालन म्हणू लागते, म्हणून तर तुम्ही घरात असताना पण मालकांनी मला पसंत करून आणलेलं आहे. आणि दोघी पण खुदुखुदू हसू लागतात. तर डॅडी म्हणू लागतात, अगं काय चाललंय तुमचं हे सगळ्यांचं, मला कळेल का नक्की काय करताय तुम्ही हे. इकडे डॅडींना प्रश्न पडलेला असतो, ह्या दोघीजणी नुसत्या भांडत असतात. मग तुम्ही असं बोलला असता, तुम्ही तसं बोलला असता, नुसती त्यांची जोरात भांडणं सुरू असतात. डॅडी तर म्हणू लागतात की काय चाललंय यांचं. छत्री मात्र हसत असतो. छत्री म्हणतो की यालाच तर म्हणतात 2 बायका आणि फजिती ऐका. तेव्हा डॅडी मात्र पाहतच राहतात, कारण डॅडींना प्रश्न पडलेला असतो की याच्यावर तोडगा कसा काढायचा. छत्री म्हणत असतात की अहो पण काय करायचं मग आता डॅडी. तेव्हा डॅडी म्हणतात, कसं आहे त्या दोघीजणी माझ्याशी भांडल्या असत्या ना तर मी त्यांना दाखवलं असतं, पण त्या दोघीजणी ज्या आहेत ना त्या माझ्याशी भांडत नाही आहे, त्यांचं जरा अति झालेलं आहे, त्या एकमेकीत भांडत आहेत आणि मला काय सुधरत नाही आहे, असं डॅडी म्हणू लागतात. त्यानंतर डॅडी म्हणतात की मला नको आहे काय तुमचं चहा पाणी वगैरे काही नको आहे मला, माझे मी बघून घेतो, असं डॅडी सांगत असतात. तेव्हा त्यांना सांगतात की जावा तुम्ही दोघीजणी आराम करा, तुम्ही खूप दमलेले आहात, तुम्हाला दोघींनाही खूप गरज आहे, हे सगळं बोललं जात असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं भाग्या आणि तुळजा दोघीजणी बॅग भरत असतात आणि तुळजा तिला सांगत असते त्या पद्धतीने भाग्या बॅग भरत असते. तेवढ्यात सूर्या तिथं आलेला असतो आणि सूर्या सांगत असतो की हे घे स्वेटर आणि कानाला बांधायचं, तिकडं ना थंडी खूप असते, आजारी पडशील, बाहेर फिरायचं नाही, बाहेरचं काहीही खायचं नाही, असे सूर्याचे इन्स्ट्रक्शन सुरू होतात. भाग्या म्हणते की हो दादा नाही खाणार मी. सूर्याचं असं म्हणणं असतं की आत्ताच आजारपणातनं उठलीस ना गं. आणि तुळजाला सांगू लागतो की तिला गोळ्या दिल्यास का. तुळजा म्हणते हो सूर्या देते मी, असं म्हणत सूर्याच्या समोर आता तुळजा गोळ्या देत असते आणि सांगत असते की हे बघ आता ह्या गोळ्या दिलेल्या आहेत, ही तापाची आहे, ही सर्दीची आणि बॉडी पेनसाठी ही गोळी वापरायची आहे, असं तुळजा सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या मात्र दोघींनाही सांगत असतो आणि पुन्हा भाग्याला म्हणू लागतो की मला काय वाटतंय मी येऊ का तुझ्यासोबत. तेव्हा तुळजा म्हणते, अरे तुला काळजी वाटते सूर्या माहिती आहे, पण मला काय वाटतंय माहिती आहे का, जायची गरज नाही, इथून पण तू काळजी घेऊ शकतो, असं तुळजा सांगू लागते. त्याचवेळी इकडे सूर्या म्हणत असतो हो बरोबर आहे, पण तुळजा म्हणत असते सूर्या मी काय सांगते लक्षात येते का तुझ्या, तसं काहीही गरजेचं नाही. आणि सूर्या तुळजाला शांत राहायला सांगत असते. इकडे आता डॅडींना जेवायला वाढायला शालन मालन आलेले असतात आणि मग प्रत्येकजण आपापलं जेवायला वाढत असतं.
डॅडी म्हणत असतात काय झालं, आमच्या ताटात काय नीट वाढलं जाणार आहे का नाही. तेव्हा भात वाढलेला असतो, डाळ बनवायचं कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे होतं आणि अख्खा तुम्ही काय केलं डाळीचं ते सांगा, असं मालन शालनला म्हणत असते. शालन म्हणत असते तिथे गॅस रिकामा होता का, एकीकडे चहा होता, एकीकडे चपात्या होत्या, एकीकडे भात होता, एकीकडे भाजी होती आणि मी कधी करायचं होतं असं ती सांगू लागते. तेव्हा शालन म्हणत असते काय चाललंय नक्की, कारण तू काय करतेस हे सगळं, असं डॅडींना बोललं जात असतं. डॅडी मात्र शांत होतात आणि डॅडी म्हणतात बास बास जरा थांबा तुम्ही, काय चाललंय तुमचं, सुनबाई आतलं दूध आणा बरं, आम्ही दूध घेतो आणि दूध भात खातो, नको आहे आम्हाला डाळ वगैरे काही, असं डॅडी सांगत असतात आणि तेजूला ते दूध आणायला सांगत असतात. तेजू म्हणत असते की हो हो डॅडी असं म्हणत ती चाललेली असते. तेव्हा शालन म्हणू लागते बघितलंस का, तुझ्यामुळं आज मालकासनी दूध भात खायला लागत आहे, तुझ्यामुळं त्यांना डाळ खायला मिळालेली नाही. हे बोलणं शालन आणि मालन या दोघींचं चाललेलं असतं. मालन मात्र रडायला सुरुवात करते आणि शत्रूला मात्र सुधारायचं बंद झालेलं असतं आणि त्याहीपेक्षा अवस्था डॅडींची वाईट झालेली असते, त्यांनाही कळायचं बंद झालेलं असतं. आणि इकडे तेजू मात्र शांतपणे उभी राहून हे सगळं करत असते. आणि मग तेजूला शत्रू म्हणत असतो की मग तुम्ही काय केलं का, तुम्ही काहीच नाही केलेलं, हे तो बोलत असतो. तेव्हा लगेचच शालन म्हणत असते की ती स्वयंपाकाला आली की मालन तिलाच प्रत्येक वेळेस टोमणे मारत असते, प्रत्येक वेळेस बोलत असते असंच कर तसंच कर आणि मग दोघीजणी निघून जातात. आणि इकडे डॅडींना जेवायला वाढायला कोणीच नसतं. त्याचवेळी तेजूला आता शत्रू सांगू लागतो की जा तुझ्या सासूबाईंना घेऊन ये जा. आणि मग तेजू इकडे आता बोलवायला येते आणि ती म्हणत असते की आत्या काय चाललं हे सगळं, तुमच्या दोघींचाच मला या घरात आधार होता आणि तुम्ही मला कळतच नाही आहे तुमचं हे सगळं काय चाललंय. तेव्हा शालन म्हणते अगं रडतीस का इडे, हे सगळं तुझ्यासाठी तर करतोय आम्ही आणि हे मी आणि मालननं केलेलं नाटक आहे, कारण तुला शत्रूने त्रास देऊ नये म्हणून करतोय आम्ही हे सगळं. आणि हे ऐकल्यानंतर तेजू म्हणते काय सांगते आत्या तू. तेव्हा लगेचच शालन तिला सांगत असते हो शत्रूचं लक्ष डिस्टर्ब व्हावं. मग तेव्हा ती म्हणते मग डॅडींना कळलं तर. शालन मालन म्हणतात कसं आहे माहिती आहे का, आम्ही जर डॅडींशी भांडलो असतो तर डॅडींनी आम्हाला सोडलं नसतं, पण आम्ही दोघी एकमेकींशी भांडतोय आणि त्यामुळं डॅडींचा प्रॉब्लेम होतोय, डॅडींना कळतच नाही आहे काय करायचं आहे आणि ते बिथरते ते आम्हाला आधीपासून माहिती आहे. आणि शालन मग तेजूला मिठी मारते आणि म्हणते की तू काळजी करू नको, तुझ्यासाठीच चालू आहे हे सगळं, तुला त्रास होऊ नये म्हणूनच करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी चाललेली असते ती म्हणजे भाग्या आणि भाग्याला सोडायला तुळजा आणि सूर्या दोघंही गाडीवरती निघालेले असतात. बॅग व्यवस्थित असते, राजू शुभेच्छा देत असते. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि सूर्या त्याचबरोबर तुळजा सगळेजण भाग्याला इन्स्ट्रक्शन देत असतात कशा पद्धतीनं तिथं प्रेझेंट करायचं आहे, काय काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या जात असतात आणि तिला व्यवस्थित बोललं जात असतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुळजा त्याचबरोबर भाग्या सगळेजण ऐकत असतात ते धनू आणि त्याचबरोबर आपले राजू दोघेही तिला शुभेच्छा देतात. आता त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा तुळजा आणि सूर्या पोहोचलेले असतात भाग्याला पुन्हा एकदा सूर्या म्हणत असतो मग काय करायचं, मी येऊ का. तेव्हा सूर्याला तुळजा सांगते की नाही आता बास झाला सूर्या, ती जाईल ना, तुला माहिती आहे ना, कशाला असं करतोस तू, हे सगळं बोललं जात असतं. सूर्या आणि तुळजा दोघंही बाय बाय करतात भाग्याला आणि गाडीत बसलेला असतो तो म्हणजे त्या सरनोबतांचा भाचा, आमदाराचा भाचा. तो म्हणतो की आता तुला कोण कसं वाचवतंय ते मी बघतो, कारण तुझा भाऊ तर आता इथेच आहे. आपल्याला पाहायला मिळतं की आता नक्कीच भाग्याच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे आणि ज्यामध्ये भाग्या खूपच मोठ्या संकटात अडकली जाणार आहे. इकडे नाना मात्र जिमवाल्याला खूपच ओरडत असतात आणि नाणे घरी आलेले असतात, त्यांना चालता येत नसतं. नाना म्हणत असतात की काय चाललंय हे सगळं, ह्याला प्रत्येक वेळेस मी सांगत असतो ती पोरगी येत होती, आता कुठल्या तोंडाने जाऊ मी तिथं, तुला येतंय का, उठता येते का, करता येते का, नक्की काय करू मी, मला कळतच नाही आहे. हे सगळं नाना बोलत असतात आणि त्याचवेळी धनू तिथे येते आणि म्हणू लागते की मी आली की दादानं दिलेला शब्द पाळते आणि मी आलेली आहे असं धनू सांगत असते. इकडे जिमवाल्याला मात्र टेन्शन आलेलं असतं, ही कशी काय आली आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग नाना म्हणतात बघितलं का, धनू म्हणते की कारल्याची भाजी करूया आज आणि मग तिच्या मदतीला यमू असते आणि दोघीजणी मिळून स्वयंपाक बनवत असतात. त्याचवेळी जिमवाला मात्र खुश होतो कारण धनू म्हणते की यमू तिथलं पातेलं घे, त्याच्यामध्ये याच्यासाठी अंडे टाक, दिवसभर सायकलवर हिंडत असतो ना, त्याच्यात एनर्जी नको का यायला हिंडायला. नाना म्हणतात बघ तू एवढं बोललास पण ती पोरगी तुझ्यासाठी एवढं सगळं करत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर नाना धनूचं कौतुक करतात. धनू म्हणते की
मला नाही माहिती मला तेवढा चांगला स्वयंपाक बनवता येईल का, पण माझ्या दादाने दिलेला शब्द मला पूर्ण करायचा आहे. नाना म्हणतात काळजी करू नको गं, तुम्ही खरंच लाखात एक आहात. यमू पण म्हणते दादाच नुसतं लाखात एक नाही तर त्याच्या बहिणी पण तेवढ्याच लाखात एक आहेत. इकडे सूर्या तुळजाला घेऊन निघालेला असतो. रस्त्यात एक दादा भेटतात आणि म्हणत असतात काय रे सूर्या, भाग्याने शाळेत खूपच नाव कमवलेलं आहे. त्यावेळेस सूर्या सांगत असतो हो आता पुण्याला पाठवले तिला प्रोजेक्ट घेऊन. आणि मग कौतुक केलं जात असतं. तर सूर्या म्हणत असतो तुळजा या घरात आली ना, तुळजाच्या पायगुणाने एवढं सगळं चांगलं होत आहे. आणि मग तुळजा आणि सूर्या निघालेले असतात आणि तुळजा पाठीमागून मिठी मारते. सूर्या म्हणतो काय हे, तुळजा म्हणते माझ्या नवऱ्यालाच तर मिठी मारलेली आहे. आणि ती सूर्याला घट्ट मिठी मारून बसते आणि सूर्या मात्र लाजत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.